तर हे बघून आपल्याला वाटली भीती, मग काय ह्याची वाढली गती. तर ते किती तर तुम्हाला कळणार त्या व्हिडिओच्या शेवटी. तर हॅलो नमस्कार बिरुतू. तर सकाळी सकाळी आवरून आम्ही डायरेक्ट पोहोचू नाशिकला. तर सकाळी सकाळी कशाला, तर आज होती यांची एक्झाम. तर आल्यावर पहिल्यांदा गरमागरम चहा घेतला. तर चहाशिवाय काय आपला दिवस चालू होत नाही. मग काय गरमागरम चहा घेतला आणि डायरेक्ट यांना गेटवर पोहोच केलं. तर गाडीची चावी फिरवली आणि आम्ही निघालो पुढे. आणि मग काय डायरेक्ट पोहोचलो काकूंकडे. तर मस्त हे मासे बघून छान वाटलं. नंतर काय गरमागरम जेवणावर ताव मारला. तर तिथून निघताच आम्हाला लागली ट्रॅफिक. नंतर काय आपल्याला झालं बोर. नंतर काय आपल्याला भेटली आपली छोटी बहीण. तर ते आवरलं, यांना सगळ्यांना घेतलं आणि निघालो पुढे जायला. आणि मग काय डायरेक्ट पोहोचलो पेरूच्या वाडीत. इकडे हे बघून तर डायरेक्ट यात्रेची आठवण झाली. तर इकडे येताच चालू झालं हे घ्यायचं की ते घ्यायचं. तर इकडे याला बघूनच मला भीती वाटली. म्हटलं चढल्यावर तर आपलं काय होणार. नंतर काय ह्याचं तर प्लॅन आपण कॅन्सल केला. इकडे छोट्या मुलांसाठी तर खूप सारे गेम होते. इकडे काही पण होऊ दे, आपलं पोहोच द्यायचं, थांबवायचं नाही. नंतर तिथून निघालो आणि डायरेक्ट पोहोचलो आईस्क्रीम खायला. तर खरी ट्रिपची मजा तर हे लोक घेत होते. तर हे बघा लोकांचे डोके तर किती पुढे चालतात. तर इकडे पेरू खायला पोपट होते आणि विकायला तर खूप छान छान साड्या. तर फोटो म्हटलं की पोरींच्या डायरेक्ट अंगातच येतं आणि त्यांच्या अंगातले किडे बाहेर येतात. तर हे बघून असं वाटलं आपलं एखादं स्केच काढावं. तर आपल्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला आणि खूप सारी मजा मस्ती करून निघालो परतीच्या प्रवासाला. जाताना थोडा वेळ ब्रेक घेतला आणि फायनली आपण घरी पोहोचलो. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.